आणि गावगावच्या बातम्या आता आपण पाहूयात संक्षिप्त स्वरूपात। रक्षाबंधनाच्या सणानिमित्त चंद्रपूर पोलीस दलातल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांना राखी बांधली। अहिर यांनी या महिला कर्मचारी भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आश्वासन दिलं। आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या लहान बहीण पूजा चकलनवार यांच्या घरी जात रक्षाबंधन साजरे केलं। रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन सणांच्या निमित्तानं खास वेळ काढून आपल्या बहिणीला भेटण्याकरता येत असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आणि या सणाचा आनंद व्यक्त केला। बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन। कामानिमित्त रोज अपडाऊन करणाऱ्या महिला चाकरमानी आणि चाकरमान्यांच्या आई बहीण यांनी मनमाड लोकमान्य टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये चालक, टीटी, गार्ड, रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांना राखीचे बंद बांधून सुरक्षित प्रवासाची त्यांच्याकडून हमी घेतली। येवला तालुक्यामधल्या जलकल्याण सेवा समितीने याही वर्षी कष्टकरी आदिवासी भगिनींच्या घरी जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला। भंडारा पोलीस तसंच क्रिएटिव्ह ग्रुप या स्वयंसेवी संस्थेनं संयुक्तरित्या वाहतूक नियमांचं बंधन या कार्यक्रमाचं आज आयोजन केलं होतं। वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळण्याकरता हे बंद बांधण्यात आले। दरम्यान रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या भावांच्या हाताला यावेळी राख्या बांधण्यात आल्या। सोलापूर शहरातील शाळा आणि कॉलेजमधल्या मुलामुलींचे सुंदर नातं निर्माण व्हावं याकरता पीबी ग्रुप आणि मनपाच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीने सामूहिक रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमाला शहरातल्या अनेक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। जवळपास 3,500 मुलामुलींनी यात आपला सहभाग नोंदवला। वर्ध्यामधल्या जिल्हा कारागृहात बंदिवासामध्ये असणाऱ्या बंदी गुन्हेगारांकरता एक अभिनव रक्षाबंधन पार पडलं। या कारागृहामध्ये बंद असणाऱ्या महिला भगिनींनी पुरुष बंदींना राखी बांधून रक्षा करण्याचं वचन घेतलं। उपक्रमात स्थानिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला। यवतमाळच्या केळापूर येथे भारतीय जनता पक्षाचा 3 दिवसांचा पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला। केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह भाजपचे आमदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वर्गाला हजेरी होती। जिल्ह्यात भाजपचे 4 आमदार पहिल्यांदाच निवडून आले, त्यामुळे कार्यकर्ता आणि कार्यपद्धती या विषयावरती वर्गात मार्गदर्शन करण्यात आलं। इंदापूर तालुक्यातल्या काळझड या गावी मांडूळ जातीचा बेनिबिशारी साप एकानं पकडून आपल्या घरात ठेवल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी तात्काळ त्या इसमाला ताब्यात घेतलं आणि अधिक तपासाकरता वन विभागाकडे गुन्हा वर्ग करून त्या इसमाला आणि मांडुळाला वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं। दौंड तालुक्यामधल्या भीमा नदीतल्या वाळूची लूट करून निघालेले माल ट्रक दौंडच्या महसूल भरारी पथकानं जप्त करून शहरातल्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात आणल्या होत्या। त्यासाठी महसूल खात्याचे कर्मचारी ट्रकवर पहारा करायला ठेवण्यात आले होते, पण मध्यरात्रीच्या सुमाराला वाळू माफियांच्या हस्तकांनी येऊन महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ करून ते वाळूचे ट्रक घेऊन पलायन केले। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली। बारामती तालुक्यातल्या मोरगाव निरा रोडवरती चिंकारा जातीच्या हरणाचा मृत्यू झाला। अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेने या चिंकाराचा मृत्यू झाला। या भागात मयुरेश्वर अभयारण्य असून मोठ्या प्रमाणात चिंकारांचा वावर असतो। चारा शोधण्याकरता ते इथे येतात, मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करतो। रहदारीमुळे आतापर्यंत या भागात अनेक वन्य प्राण्यांचे बळी गेले। त्यासाठी राज्य शासनानं भरारी पथक नेमले, मात्र चालक नसल्यानं या पथकाचा काही एक उपयोग होत नाही। मुंबईमध्ये माता बाल संगोपन संस्थेच्या वतीनं पुणे जिल्ह्यामधल्या राजगुरुनगर इथे तालुक्यातल्या 56 जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळांना ई लर्निंग संच, आदिवासी मुलांना सायकली आणि 200 कुटुंबांना 1000 विविध फळझाडांच्या रोपांचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि माजी निवृत्त पोलीस महासंचालक ज्युलिओ रिबोरो यांच्यासह पंचायत समितीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।